एका उत्साही कार्यकर्त्यानं मशानभूमीत लिहिलं होतं 2024 ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. मग मी त्यांना हो म्हणलो तारखेसाठी, पण जेव्हा त्यांनी सांगितलं भोकरदनच्या पुढे वाडी आहे, मग मी ती लोकेशन मागवल्यानंतर कळालं मला. आणि इथपर्यंत येण्याचा प्रवास काही साधा नाही. एकदम 5:01 गाडीत बसलो, 9 वाजायला 4 मिनिटं कमी असताना इथं आलो. बरोबर आहे. मग काही वेळ वाया घालवला नाही. बघा लक्षात ठेवा. मला काय सांग माहिती, रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळे काही अभ्यास रस्त्याने बी होतो. काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर 10-5 मिनिटं प्रवासात मनोरंजन होतं, आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोधही मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी गंगाखेडवरून गावाला चाललो, तेव्हा माझ्या समोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम माहिती आहे तुम्हाला, दोरी ओढून चालू करायचं, बरोबर आहे. टमटम चाललेलं, मी गाडीत आणि ते पुढे टमटम चाललेलं, आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं. बघा कुठं काय लिहावं कळलं पाहिजे. त्याच्यावर एक वाक्य होतं, जळू नको, बरोबर आहे का. घेऊ जळू नको, बरोबर. फॉर्च्युनर, पजेरो, ऑडी, BMW, जॅगवार, रेंज रोव्हर, कॅडलिक अशी कार असेल तर लिहायला हरकत नाही. एका उत्साही कार्यकर्त्यानं, अजबराव महाराज, जरा 5G आहे, एका उत्साही कार्यकर्त्यानं मशानभूमीत लिहिलं होतं 2024 ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. मशानभूमीत आणतो साहेब बघा. लक्षात ठेवा, उत्साही कार्यकर्ता. आम्ही गावावरून नाशिकला चाललो, तेव्हा संभाजीनगरला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. चुकवायला भरावाच लागतो, झुकत नाही मला. विनोदाचा भाग सोडा. एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है. बरोबर काय, ट्रकवर असं लिहिलेलं. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. हेच महाराज सांगतात. एक पाहत असा एकाची दहनी, सावध त्या गुन्हे कारे नवा किंवा कारे नवश. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणार कोणीतरी आहे. लक्षात घ्या बरं का. म्हणजे ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. येण्याच्या दिवसाला एक महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. बरोबर आहे ना. येण्याच्या दिवसाला म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध साजरा करतो. ऐका, संताचा, देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो म्हणून आपण जयंती करतो, आणि संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो म्हणून आपण पुण्यतिथी करतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा येण्याचा दिवस, आणि तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का, त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले, आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम, जे पाठ आहे ते बोला. मंत्र दिला राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरीचा मंत्र दिला. कशाला म्हणतात मंत्र? मरणात राहायचे इथे मंत्र. हा जो मरणापासून टाळतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं विष्णुबुवा मंत्राने, त्याच्यानंतर तंत्राने, त्याच्यानंतर यंत्राने, आणि सध्या षड्यंत्राने. बरोबर आहे ना. मंत्रामध्ये ताकद आहे का नाही. रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. स्वप्नात माझ्या गुरुने मला काय मागितलं, पडिला विसर.
आला असेल तर किलोभर खाऊ घालू, खाऊन खत होत असेल तर अवघड बा. लक्षात ठेवा. महाराज म्हणले भोजना मागती तो पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझी श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी काय मागितलं? तूप मागितलं. भोजना मागती तूप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. तूप मागितलं आणि किती मागितलं? पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप? आता तूप म्हणलं की तूप, आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. पंक्तीन पळत होतं बघा, तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, वाढायचे दिवस गेले, ऐकायचे दिवस आहे. बरोबर आहे ना? आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. बरोबर का? माया हो, भाजीचा चमचा वेगळा, है ना, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा कोणीपेक्षा वेगळा. लक्षात ठेवा. जो कुठेतरी खोला असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढण पडलं तरी चेंबर पडावा, आजी तुपाची वानवा आहे. चमच्या बद्दल मी आणखी एक बोलेल बघा, लक्ष देऊन आहे का बरं का. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो. ज्याला मोठं व्हायचं त्यांना चमच्यापासून सावध राहायचं. तो महाराज असो नाही तर नेता असो. बरेचसे नेते चमच्याने संपवतात आणि बरेच महाराज बी चमच्याने संपतात. महाराज म्हणल्यावर चमच्याची काय गरज? त्याचा स्वतंत्र विचार असला पाहिजे. बरोबर आहे ना? महाराजाला सांगावं लागतं, मग महाराज म्हणावं का नाही हा प्रश्नच होतो. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा बरं का. चमचा, हा अजून सोपं करून सांगा. तुम्ही आईस्क्रीम खाता ना? खातो आपण आईस्क्रीम, त्याच्यात काय अवघड आहे? आईस्क्रीम बाळाओ खाता ना तुम्ही? काय चमच्याने खाता ना? कशाने? चमच्याने. आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार. चेपर चेपर करू नको. 2-3 महिने राहिले कुठ तरी खोल असतो तो भाजीचा चमचा आणि कुठच खोल नसतो तो तुपाचा चमचा. तुपाचा चमचा असा सरळच असतो महाराज. वाढण पडलं तरी चेंबर पडावं, आजी तुपाची वानवा आहे. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा बोला? आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं कामच नाही ना. रोजच दुसऱ्याच्या गावात म्हणलं आणायचं काय काम आहे सांगा. लक्षात घ्या, 1800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो गावात. आता बी काही वावडं नाही धरत मी गावातले मोठाडपणा मिळवत नाही. गावातल्या सारखं राहतो. पोरायत गेलं पोरायसारखं, मोठ्यात गेलं मोठ्यासारखं. त्याच्यामुळे मानतं गाव. तुम्ही मानाल नवल नाही. चिलूला यांना माहिती, माझं गाव मला फुलासारखं जप का. आपण मिरवतच नाही ना आपण किती मोठे. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा बघा. मग ते लहानपणी पंक्तीला जेव्हा गेलं की गाव जेव्हा असायचं बा, आणि तूप एका वाटेत नाही तर द्रोणात राहायचं. ते जर लहान पोरांनी वाढाय घेतलं पाणी वाढ पाणी. बरोबर आहे ना? लहान लेकराला तूप वाढाय देत नाही, बुंदी देत नाही. लहान लेकराचे वाढायचे पदार्थ पहा, पत्रवाळी, द्रोण आणि मीठ आणि पाणी. 5 आटम लेकराकडे वाढायला बघा. गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा, त्याचा हात एवढा साफ झालेला असतो. बरोबर आहे ना? एक वाटी गावाला पूर्ण उरती. प्रत्येक गावात तूप वाढायला जसा माणूस असतो तसा एखाद्या सत्यात स्पेशल पाकिट भरा एक माणूस असतो. त्याला 100 वाढण्यासाठी पाय पडावं लागतो. चांगला भजना येतो, चांगला नवांगला याच्या देवाचं सांगायला मोठा परमार्थात असते का? नाही बाबा परळ येऊन आलाय तो कुठून काय येईन, आपण कीर्तनच करायला. ते असं असतं बघा. मी गावातल्या सत्याला असतो ना माहिती त्याच्यामुळे एकच माणूस असतो. आखू वाढून झालं की म्हणतात त्या शामराव बोल मग ते येणार, अशा बाया माग करणार, या हातात तुपाची वाटी धरणार, या हाताचे 4 बोट असे खोंगा करून बुडून घेणार आणि असं धरून जे पळत राहणार ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात आधी तुपाची
भावाची वाण आहे. महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश परमार्थाच्या परमतत्वाचा आहे आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. बरं, मागितलं किती मागितलं? पावशेर. आता पाव म्हणजे किती? किलोचा चौथा भाग, बरोबर आहे. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. आता मला सांगा, उपदेश परमार्थाचा आहे गाडेकर महाराज, आणि या पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध? बर, मागितलं व्यवहारातलं तूप आणि उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा, बरोबर आहे. मग संबंध नाही तर बोललं कशाला? आता या पावशेराचा आणि परमार्थाचा काही संबंध आहे का? पावशेरीचा माणसाचा संबंध अनेकदा येतो. पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? संबंध आहे. ऐका, एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्राने अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झाला चित्ताचा. याच्यातला 1/4 भाग काय झाला? चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. पुन्हा एकदा ऐका, व्यवहारात तूप सार आहे आणि परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अबसेंट. शरीरानं सर्वच माझ्या पुढे बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे काय सांगतात? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावं आणि चपलही दिसावी. बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. आणि ते चित्त तुपाप्रमाणे मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. त्या अभंगाच्या पहिल्या महाराज म्हणले उजळले भाग्य आता. लक्ष नाही का? अवधी चिंता वारली. बघा, हा अभंग बहुतेकांचे पाठ आहे आणि आपलं गाव तर परमार्थात मुरलेलं आहे. मला असंच ते महाराजांनी गावाबद्दल खूप गोड सांगितलं.
जुने माणसं आहे म्हणे महाराज, वारकरी गावात टाळकरी भरपूर आहे. बरोबर आहे का नाही? आणि हा अभंग बहुतेकांच्या पाठ आहे. परमार्थ करणाराच्या न करणाराच्या सहसा कानावरून गेलेलाच असतो. कारण आपल्या बोलण्यात बऱ्याच ठिकाणी या अभंगाचं प्रमाण आपण वापरतो. एखाद्याचं चांगलं झालं की काय म्हणतो, तो भाग्य उजळलं आहे का? आपले बरेचसे शब्द अभंग आहेत बरं का, फक्त आपल्याला जाणीव नाही येते. आपल्या बऱ्याच बोलण्यामध्ये अभंग सहज येत चालतात. लक्ष देऊ नका. महाराज म्हणले, उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येत नाही. ते कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो, संत दर्शनी हाला. बरोबर आहे ना? दर्शन नाही. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणतं असतील? पुन्हा एकदा ऐका. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतंच नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे महाराज बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. कीर्तनाला गेले की रोज नवीन चपलाचा जोड घरी घेऊन तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडास मध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय पाहता? बरोबर आहे का? आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला तर लोक एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा, एवढी इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. त्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. अरे कधीतरी आपण स्वतःच परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे ना. परीक्षण निरीक्षण करणं गरजेचं आहे. माणसाचा स्वभाव असा आहे, अजबराव महाराज, अजब स्वभाव. माणसं आंघोळीला गेले ना 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातात, आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गरीब माणूस असू द्या श्रीमंत असू द्या अख्खी पुडी लावत नाही, काटकसर करतो. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या जायला ठेवतो. बरोबर आहे ना? भिंतीला उभी करून ठेवण, नाही तर साबणाच्या त्या डब्यात तरी ठेवण. त्या हातावर जास्त पडली तर परत त्याच्यात घालतो तो पुढीत. बरोबर का? हा पराक्रम एकट्यालाच माहित बाथरूम मधला. ते चिकट असल्यामुळे जात नाही, तोंडात फुकतो. अर्धी पुडी त्याच्यात घालतो तो. बरोबर माप असतं त्याचं, म्हणजे तोळ्यासारखं सोन्याच्या. बरोबर का? अर्धी आज लावतो, 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका जमात आणतो. 1 रुपयाच्या पुढे एवढा गॅप कधी भरून निघेल मला सांगायला. हा स्वभाव आहे माणसाचा. विचारा. माणसांनी बघा, ते माग त्या शिंदे साहेबांना 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट केली आहे का नाही? महिला पुरुषांना 75 वर्षाच्या एसट्या फुकट. बायानं माणसानं 65चं 75 करून घेतली. आणि लाडकी बहीण योजना आली मेल्या 60च्या पुढच्या. केले कर्म झाले तिची मा ही नेहमीच म्हणली होती वाढून महिन्यात 1500 आले असते. कधी कधी ते 75 वर्षवाल्या कार्ड दाखवला ना, ते कंडक्टर 4 वेळेस पाहतो त्याच्याकडे. तुला काय गरज आहे पाहायची? कार्टावर आहे ना, कार्टावर नाही. कार्टावर आहे ना, बापाचा एसटी आहे का घरी? काही बोलत नाही बिचारा भाऊ. स्वभाव कसा आहे बघा. तुझं झाली भाग्य आता बहुतेकांच्या पाठ. कोण कशाला भाग्य बदलणार म्हणाल तो भाग वेगळा आहे. एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबू. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला उजळणं म्हणतात. बरोबर आहे ना? माया हो, तुमचा उजळण्याचा संबंध जरा जास्त येतो. सोनाराकडे जाता का नाही?
कशासाठी? सोनं, बोला बोला बोला, सोनं उजळायला. उजळवणे म्हणजे चमकवणे, बरोबर आहे ना? सोनं उजळायला सोनाराकडे जातात. तुमच्या गावाकडे मला माहित नाही, मी लहान होतो तेव्हा आमच्या गावाकडे गावागावात येऊन लोकांनी सोनं उजळून दिलं. तुमच्या इकडे मी दिलं होतं का? चांगलं उजळून दिलं त्यांनी दिलं होतं, दिलं नव्हतं का? चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. भाग्याबद्दल आता लोकांच्या अनेक व्याख्या आहेत, पण आपण दोन व्याख्या करू शकतो, एक परमार्थिकांची आणि एक संसारिकांची. परमार्थ करणाऱ्याची व्याख्या वेगळी आणि संसार करणाऱ्याची व्याख्या वेगळी. परमार्थात कोण भाग्यवान आणि संसारात कोण भाग्यवान? परमार्थातली लोक कशाला भाग्य म्हणतात आणि संसारातली लोक कशाला भाग्य म्हणतात? ऐका, एखाद्याचं लग्न भाग्य लागलं, आता बायको मिळणं हेच भाग्य झालंय. चांगली आमचा विषय महाराज, बरोबर आहे का नाही? चांगली, हा लक्ष नाही का? चांगली बायको मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. मुलगा झाला एखाद्याला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. लोक मानायला लागले की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. ह्याच वाक्य आहेत ना आपल्या सामान्य जनतेचे, ह्याच वाक्य आहे. चांगली बायको, चांगलं पोरगं, भरपूर पैसा, एखादं पद आणि 4 लोकांनी आपल्याला मानावं, हे झालं संसारिकाच्या दृष्टीनं भाग्य. चांगली बायको, चांगलं पैसा, चांगली बायको, चांगलं पोरगं, भरपूर पैसा, बरोबर आहे. पण परमार्थिकांनी याचा एका प्रमाणात निषेध केला. निकटवा तरी नव्हे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको. हे खंडन केलंय. मग भाग्य म्हणायचं कशाला? तिथंच उत्तर आहे. निकटवास बरा संतापाई, संताच्या सहवासात राहायला मिळावं याला म्हणायचं भाग्य. भाग्य देईन जन्म समाराचे देईन सत्संग म्हणजे हृदय ज्ञान हे मला अंधकार नाशम विदाई महाराज म्हणजे अनंत जन्माचं भाग्य उदयाला यावं लागत असतं. तेव्हा सतशास्त्राचं श्रवण घडतं, साधूची संगत घडते, आहे काय? देवानं लक्ष नाही का बरं का? 3 गोष्टीला भाग्य मानतात. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. प्रमाण सांगतोय का? देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. एक. दुसरं तुका म्हणे भाग्य आणावे म्हणजे संसारी जन विजय याची लागी. काम क्रोध लोभ निमादे ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली भाग्याचा उदय.
त्याचा उदय ते जोडी संत पाय. पहिलं देवानं जवळ घेणं भाग्य, दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि तिसरं संतांचं दर्शन होणं भाग्य. बरोबर आहे ना? संतांचं दुर्लभम तरी मेवेत देवानुग्रहित मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. हा हृदय मिळणं दुर्लभ, ऐका, मोक्ष मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ, पण संत भेट होणं त्याच्याही पेक्षा अवघड. असता जाता रवी धरवेल परी त्या साधूची भेटी न होईगा. संत भेट होणं अवघड आहे, संत भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड. चला, मला तिकडे जायचंच नाही. संत भेटणं एक भाग्य, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देईल. चलती का नाम गाडी. कळलं माझं बोल? लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणले लोक हे बघा, जे आज आपल्याला स्वीकारतात ते उद्या स्वीकारतीलच असं नाही बरं का. जब वक्त अपना होता है, हे फार महत्वाचं आहे. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते ना, तेव्हा लोक आपल्या इशाऱ्यानं चालत असतात, आणि आपल्यावर वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसाचं काय, आता जवळ करतील, उद्या सोडून देतील. तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात. तोंडावर म्हणतात काय सनप शास्त्री सुंदर कीर्तन, माघारी मूर्ख येते. बरोबर आहे ना? लक्ष नाही का? 15 मिनिटं जर महाराज लेट झाला, लोक महाराज आलीत का म्हणतच नाहीत, आलं करते. आज चांगला अनुभव असेल, आलं नाही का अजून, बरोबर आहे का नाही? आलं काढते, गेलं काढते, ही बरी स्थिती आहे. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्या त्याच्या तोंडावर म्हणतात महाराज साहेब येत हे जेव्हा काही एकाच झाला, एकाच जेव्हा काही एकाच झाला, ही साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्या, गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात सगळं गाव चावलं तुम्ही खाली. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. हे डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलतात. माणसं गरजेनुसार जवळ येतात, सोयीनुसार दूर जातात. पुन्हा एकदा ऐका, माणसं गरजेनुसार जवळ येतात, सोयीनुसार दूर जातात. बरोबर आहे ना? माया बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. बोला 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 बोला. फेकता माशी ना, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. मक्की चूस म्हणतात. मक्की म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोखणे. बरोबर आहे? चहा फेकतात, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतो. बाय माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार, पाणी वाढ वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य. सध्या आम्हाला देवानं जवळ घेतो. मी बोलू तुम्हाला, ज्याला देव डोक्यावर घेतो ना, सगळ्यांनी ऐका, ज्याला देव डोक्यावर घेतो ना, समाज त्याला खाली नाही आणू शकत. आणि ज्याला देवानं खाली ठेवलं ना, समाज त्याला मोठं नाही करू शकत. बरं का? देवानं डोक्यावर घेतलेलं आहे महाराज. देवानं डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही डोक्यावर घ्यायला लागले. देव सखा जरी विश्व अवघे कृपा. प्रमाण आहेत माझ्या बोलण्याला, मी काही निराधार बोलणार नाही तुम्हाला, आहे ना? लक्षात ठेवा. बघा, महाराज म्हणतात तर देवाने जवळ घेतलं की जग आपोआप जवळ घेत. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया न मिलती अगर दी हुई दात तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी। मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है,
तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है। तेव्हा तू आम्हाला जन्मात. अरे तू जर डोक्यावर घेतला नसतं तर कोणी घेतला असतं महाराज. मला एक दिवस बायको म्हणे का हा प्रश्न गायकाने बी विचारावा स्वतः, वादकाने बी विचारावा. मी कोणत्या फील्ड मध्ये जाऊन करिअर केलं असतं किंवा मी मला काय करावं लागलं. की माऊलीची कृपा आहे म्हणून आज आपण इथे आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. लक्ष देऊन ऐका बरं का. वंदित असे पाय एका जनार्दनी पाय वंदित असे न पाहे याती. आज महाराष्ट्राला या प्रमाणाची नितांत गरज. आज हे प्रमाण जगता आलं पाहिजे, हे प्रमाण वागता आलं पाहिजे. हे प्रमाण जगता आलं वागता आलं तरच महाराष्ट्राचं हित आहे. हे प्रमाण जर जगता आलं नाही वागता आलं नाही तर आपल्याला परमार्थ कळलाच नाही. आज नितांत गरज आहे याची. न पाही याती, याती म्हणजे जाती. ना जात पाहून जवळ घेतलं ना कुळ पाहून जवळ घेतलं. ते परमार्थाचा सिद्धांत या विठाला. माऊलीने जवळ जर नसतं घेतलं तर कोण आपल्याला जवळ घेतलं असतं. चला बोला. लक्ष नाही का. हे देवानं जवळ घेणं भाग्य आहे. भाग्यवान आहोत आपण ते आपल्याला आनंदित राहायला मिळालं. बरोबर आहे. माऊली जवळ राहायला मिळालं म्हणून आज आपण इथे आहे महाराज. लक्षात ठेवा. देवानं जवळ घेणं भाग्य. दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार एक आट की हानि है आटना बूझे बारंबार, जीवन के दिन चार संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करुणा छेद, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार.
एक क्षणात जीवन आहे म्हणे काम क्रोध लोभ निमाले ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली, हे एक भाग्य. आणि संतांचं दर्शन व्हावं हे एक भाग्य. उजळले भाग्य. कोणतं कोणतं भाग्य? देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य. आता कधी 10:25. आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो. आपल्या सगळ्यांना माहिती. आता विश्वात्मके देवे तेने मद द्यावे कसाय दान हे. पण त्याच्या अगोदर असं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, इथं माझे जे उरले पाईप कोण आपा. मग आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होत. आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती. आता तुम्ही कृपावंत, तुमची कृपा आता मला लाभली. बरोबर आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढचीला सांगायला सुरुवात करायची. गुरुजी हे आता शब्द असतो. बरोबर आहे. तुम्हाला कळलं असं आता सांगू का? तुम्हाला घरातला आता सांगतो. नवरा बायकोचं भांडण झालं, नवरा बायकोला बडा 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 बोलून जात. ती बिचारी ऐकून घेते. पण तिची ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली की ती म्हणते आता बोला ना. सगळ्यांना अनुभव, एकट्यावर कशाला. आता पास झालं. मी आहे म्हणून बरे, नाही ते कधी पळून गेली असते. सर्वच बाया असं म्हणतात, मी आहे म्हणून बरे, नाही ते कधी पळून गेली असते. मग नांदली कोणती असते? प्रश्न अजून शिल्लक आहे बघा. बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती सुंदर पखवाज वाजा, घरी गेला बायको म्हणून आज हा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. आवाज जाते माणसात. ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत बाया समजून सांगतात. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू ना, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, पारकाची बायको म्हणते तुम्ही माथे सांगळा घातला, महाराजाचे काय म्हणते ना सांगितलं बायाला कौतुक नाही. एका बारीक कटिंग केली बायकोल कौतुक आणलं. कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुण दिसलो नाही का. बायको म्हणे चेपी करून यायची ना, मग बाळा त्याचे काय कौतुक आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता बोला ना. कोणता? आता बोला ना. कोणता? आता बोला ना. कोणता? हा आता एक गोष्ट सांगून पूर्ण झाली. नवरात्र महाराज आले नाही, येतील आले का? हो आता आले. मग आता आले तर आता करा ना सुरुवात. एक गोष्ट पूर्ण, पुढच्याला सुरुवात. बरोबर आहे. त्याचं उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणले आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. महाराज म्हणले चिंता नाही असा माणूस नाही. आत्मदेव नावाचा ब्राह्मण जीव द्यायला चालला तेव्हा गोकर्णानं सांगितलं बाबा कशाला जीव द्यायला जाता, चिंता नाही असा माणूस या जगात नाही. नचे इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखम असते विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. इंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. सध्या देवेंद्राला जरी विचारलं तर नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. चिंता प्रत्येकाला आहे ना. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. चिंता नाही असा माणूस नाही. म्हणून महाराज म्हणले हा प्रत्येकाची चिंता वेगळी असेल पण चिंता आहे ना. मला चिंता वेळेत पोहोचतो काय? आज मला चिंता वेळेत पोहोचतो का नाही? त्यामुळे पळव, पाहू नको, खड्डे पाहू नको, गतिरोधक पाहू नको, फक्त पुढचं पाकिट पाहिजे पळव. नाही मी आता आठवडे आपण वेळेत गेलो पाहिजे. बरोबर आहे का नाही? महाराज वेळेत पोहोचतो का नाही ही चिंता. बरं गावकऱ्याला वेळेत येतो का नाही ही चिंता. माझी चिंता पोहोचण्याची, तुमची चिंता वेळेत येतात का नाही याची. बरोबर आहे का नाही? चिंता प्रत्येकाला आहे ना. मला एवढ्यावर बोलायचं झालं तरी मी 2 तास बोलेल, काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. हे बघा जेवायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही फक्त चिंता म्हणा, मी बाकीचं म्हणतो. जेवायला मिळेल का नाही, तुम्ही जरा जोरात बोला नाही, ही चिंताच आहे. जेवायला मिळेल का नाही, बसायला मिळेल का नाही,
कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही? तुम्ही सोडू नका, तुमच्याबद्दल तक्रार नाही माझी. टेकायला खांब मिळेल का नाही? चिंता. लग्न झालं, मुलगा होईल का नाही? चिंता. मुलगा झाला, जगेल का नाही? चिंता. जगला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही? चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही? चिंता. हे बघा, आता चांगल्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे आणि अभ्यास करणं मास्तरचं. बरोबर आहे ना? चांगल्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे, अभ्यास करणं कोणाचं काम आहे? बाळा, तुमचं काम, मुलांचं. अभ्यासच नाही केला काय करणार आहे त्याला? बोला. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं, त्याचे मास्तर आले, म्हणले बाळा इथे काय झोपलाय? जाय वर्गात जाऊन बस. ते म्हणते तिथं बसल्यावर काय? मास्तर म्हणले ते शिकवायला समजून ना, तुला समजून काय करायचं? अरे म्हणले समजल्यावर मार्क चांगले पडतील ना. चांगले मार्क पडल्यावर त्याच काय करायचं? चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळत, मग चांगल्या कॉलेजला गेल्यावर पुन्हा काय? मग आज चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळत, डिग्रीचं काय करायचं? नाही डिग्री मिळाल्यावर नोकरी लागेल ना. लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय? नोकरी लागली पुन्हा काय? मास्तर म्हणले नोकरी लागल्यावर पैसे येईल ना, मग त्याचं काय करायचं? अरे पैसा आल्यावर बंगला बांधता येईल, गाडी घेता येईल. ते म्हणे बांधला बंगला, घेतली गाडी, मग पुन्हा काय? मास्तर म्हणले एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुष मध्ये झोपायचं काम आहे. मग आता काय करायचं? एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल मुक्त जीवन उत्तर काय शिकवा. बोला नाही ना, मला चांगल्या शाळेत टाकलं का? चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही? चिंता. तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही? चिंता. पास होईल का नाही? चिंता. चांगले मार्क पडतील का नाही? चिंता. डिग्री मिळेल का नाही? चिंता. नोकरी लागेल का नाही? चिंता. नोकरी लागली पुन्हा एक चिंता. कोणती? छोकरी. पोरी मिळणं चिंतेचा विषय आहे ना. आज पोराच्या बापाला जाऊन भेटा, टेन्शन मध्ये येते. दैल्या ओढ बेजारे. दैल्या माहिती का तुम्हाला? आमच्या इकडं अर्धी बिडी असली दैल्या म्हणतात. ईद व्हायची, कानाला ठेवायची, पुन्हा तीच पेटून ओढायची. ते टेन्शन मध्ये त्याला म्हणून आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात, त्याला नाही म्हणता येत. तो म्हणतो नव्हता ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा नाही करायचं. त्याला बडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पकवाजाचा निरोप झालेलं आहे. चांगलं वागणाराची पंचायती, चांगलं वागणाराची पंचायती याचं कुठून होणार आहे? मला सांगा बरं. मुलगी मिळेल का नाही? चिंता. आमच्या गावातला एक नवरदेव मुलगी घडलेली, मुलगी बघून आला माझ्या बरोबर कीर्तनाला, नंतर गाडीत बसून त्याला म्हणलं गेलता मुलगी बघा? म्हणजे हो महाराज. म्हणलं आली का पसंत? म्हणजे पसंत वर्षे झाले कोणती बी होच म्हणायला मिळेल कसं पोरी करायला नाही. बरोबर आहे का नाही? मुलगी मिळेल का नाही? चिंता. बरं मुलगी मिळाली, लग्न झालं. लग्न झाल्यावर असंच राहतं का? बिघडून जातं. सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं? त्याच्यापेक्षा मोठी चिंता. काढलंच लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहायचं? चिंताच आहे ना. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं? पण सांभाळलं घरात, शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळणं पण चिंतेचा विषय आहे ना. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेले आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशनला आलो आणि तुम्ही आरतीचा ताटण हार काय आणला? डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन. सक्सेस झालं तर हार मला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय? चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल? चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणा मेल्यावर चिंता असते. मेल्यावर जर एक अवयवाचा एक डॉक्टर आहे तर कोट्यावधीची प्रॉपर्टी त्यांच्याकडे. मला विरोध नाही आहे त्यांचा, मला फक्त माझं उदाहरण टोचून द्यायचे. एका अवयवाचा एक डॉक्टर आहे, त्या कोट्यावधीची प्रॉपर्टी त्यांच्याकडे. पण ज्यांनी अवयव दिला त्याला तुम्ही काय दिलं? साधारणतः 220 करोड एवढी शरीराची किंमत आहे, लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे.
मग मी सांगेल तुम्हाला, देव आपल्या घरी बिल मागायला आला नाही आणि येणार नाही, पण देवाचे कार्यकर्ते वर्षाला एकदा तुमच्या दारात बिल मागायला येतील सप्त्याच्या टायमाला. तुम्ही न म्हणता तुमचं बिल भरा. नाही तर भरलं, आता हे चौघांनी आता यजमानपद घेतलं ना, हे देवाचं बिल भरणं आहे. मग हा टाइमपास नाही, हा जोक नाही, हा मनोरंजनाचा विषय नाही. लक्षात ठेवा बरं का. हे इथं देणगी देणं म्हणजे देवाचं बिल भरणंच आहे. आणि ज्यानं इथं बिल नाही भरलं त्याला जालना हॉस्पिटलला भरावं, बरोबर आहे ना. त्याला बजाजला भरावं लागतं, त्याला हेडगेवारला भरावं लागतं, त्याला MGM ला भरावं लागतं. म्हणून आज 3रा दिवस आहे. आपण 5 दिवस बिल भराय टाइम. मग बोलणं कळतंय ना तुम्हाला. ज्यांचं राहिला असेल त्यानं न म्हणता सकाळी भरून टाक. लक्षात ठेवा, न म्हणता द्यायचं मला. लक्षात घ्या, ज्यानं इथं बिल नाही भरलं त्याला कोर्टात आणि दवाखान्यात भरावं लागतं. एक महिने मी पंढरपूरची वारी केली नाही, म्हणलं कोर्टाची महिन्याला करतोच की. झालं बरोबर. विठाला विठाला. मला काय सांगायचं, चिंता करायची कशाची. महाराज म्हणले उद्धार पावे, चिंता ही आहे. काही मी उद्धार पावे न काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे, काही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा दुरत तसे, पुसावेशी याची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, काय लाज राखील जायचे शरीर जाईल क्षणा. का गोपीनाथ पावेची ना, तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेचा. तो देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणतात ना, नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए शाम नाय रे. नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए शाम नाय रे. नींद नाय. रुपये ना देणे ना, जगाचा मालक भेटला नाही याची चिंता आहे. महाराज म्हणतात त्याची चिंता आहे. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान
कान्हैया कान्हैया रे कान्हैया देव भेटत नाही याची चिंता आहे, पण ती आता राहिली नाही. बरोबर आहे ना. एक भजन अभंग नाही पण भाव गोड आहे. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. याच्यात भगवंताच्या भेटीची उत्सुकता आतुरता हे दाखवलेला आहे. महाराज म्हणले देव भेटत नाही याची चिंता आहे, पण ती आता राहिली नाही. अवघी चिंता मेली वारली. बरोबर. वारली म्हणजे पुन्हा येण्याची भीती नाही. अवघी चिंता वारली. कशामुळे? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनामुळे हा लाभ झाला आणि तो देव जोडला. जोडलेला संपुष्ट हे हृदय भेटी. हृदयात ठेवला. कुठून? तुका मने होता ठेवा, तुया भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठोबार
बरोबर आहे ना, लक्षात घ्या. बरोबर आहे का नाही? हे आजोबाच आहे ना सगळं, हे सगळं एकमेकावरचा असलं प्रेम. आम्ही सोबत शिकलेली माणसं आहे, एकदम जिव्हाळा आहे आमचा. आणि विष्णू महाराज म्हणजे आमच्यात समजदार माणूस, वय मोठं आणि आगाव आम्ही दोघं, पुरुषोत्तम पाटील तिथं आगावपणा कराय आम्ही दोघंच जास्त. बरोबर आहे का नाही? पण महाराजांनाच पाठवत होतो मी. जेव्हा मॅपला पाहिलं अंतर, तेव्हा मग म्हटलं काय पोहोचणं होईल का नाही, आपली बेजारी होईल, यांची बेजारी व्हायची. महाराजाला फोन केला, म्हटलं तुम्ही जा आज माझ्या जागेवर. ते तयारही होते, पण परत म्हटले तुम्ही या, येऊ शकता तुम्ही. मग त्यांना थोडं धाडस अजून वाढवलं, मग आलो इथपर्यंत आहे काय. नाही तर मग आज पुरुषोत्तम महाराजाचे काय नाही, ते आले असते तरी आनंदच आहे काय. म्हणून लक्षात ठेवा, आज हा योग आलेला आहे. आणि ज्यांच्याकडून आज सौजन्य आहे कीर्तनाचं, ते आमचे हरिभाऊ दत्तू तोरमारे. कोणालाही मारा बा असं, पण सौजन्य घ्या. तोरमारे, त्याच्यानंतर गजाननराव बावस्कर कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर गजानन भोंबे पाटील, आणि त्याच्यानंतर समाधान महाराज पुरी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दातृत्व पुढे आपल्या टाळ्या काहीच नाही. त्यांनी दातृत्व केलं ना, आपण फुकटच्या टाळ्या द्यायला लागलो. बरोबर आहे का नाही? टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि जे माणसं देतात, दान धर्म करतात, त्यांचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे. का नाही घ्याय, काय म्हणतात नाव काय घ्यायचं, मग अरे असं कसं देणारच नाही घ्यायचं. बरोबर आहे. आता मी 2-3 वेळ द्यायचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठा. बरोबर आहे ना? मग तू घेतो, मला काय वावडं थोडे दे. बरोबर आहे. हे बघ, हे काय, एक तर देणाऱ्याच्या यादीत या, नाही तर सहन करणाऱ्याच्या यादीत या. दोनच पर्याय. बरोबर आहे का नाही? हे बघा, लक्ष द्या, 2 पद्धतीनं जीवन जगावं माणसानं. आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचे पाय धरून जगा, आणि त्याचे पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा. तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं बरं का. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये, त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे, 11वीच्या ऍडमिशनची व्यवस्था पाहावी. तो बजेट काय, तू बोलतोय काय, बरोबर आहे ना? तेवढं उंचीचं व्हावं लागेल ना, तेव्हा त्याची दखल घेतल्या जातात ते महाराज. तेवढी उंची नसेल तर त्याची काय दखल घेतल्या जाणार आहे? ही मंडळी देते करते, बरं एवढं देऊन त्याच्यातलं एक बी मला भेटलं नाही हा, आणि एक पण म्हणलं नाही आमचं नाव घ्या. मी माझ्या स्वयंस्फूर्तीने घेतो. मला वाटलं म्हणून मी घेतोय, ते काही म्हणले नाही मला नाव घ्या. बरोबर आहे. एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही. म्हणजे 11 देत ते लई बेजार करत. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगळं पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले म्हणायचं, तू 11 घेऊन जा, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ. बरोबर. जे जास्त देत ते बेजार करत नाही. आपण कमी देणार लई बेजार करतो. महाराज ठेवून होता पाहिजे, बकवाजा ठेवून होता पाहिजे, गाय ठेवून होता पाहिजे, माईक ठेवून होता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्या घेऊन जायची का येऊ नको इकडे, चौकशी करता होत होता. पाडा पुढे स्वतः आपला मोठा झाला, कौतुक वाटावं सगळ्याला. बरोबर आहे ना? काय करायचं तू गेल्यावर काही राहणार आहे का? मला जगतोच ना आपण. बरोबर आहे का? आपलं घर छोटं झालं तर आपण मोकळ्या जागेत मोठं बांधत नाही का? बोला मग काही नाही, त्याच घरात आयुष्य काढावं ना. आपलं घर मोठं व्हावं अपेक्षा आहे, मग देवाचा कार्यक्रम मोठा व्हावा ही का अपेक्षा नसेल? देणारे द्यायला लागले. बरोबर आहे ना? देणाऱ्याची कमतरता नाही, करणाऱ्याची कमतरता नाही. तुला देव वाटलं दे, येऊ वाटलं ये.
बरोबर आहे, दोनच पर्याय. आवडत असेल तर ऐकाय जाऊन, नाही तर गोदडा अंगावर मोकळे दोन पर्याय आहेत का नाही सांगा आपल्याला. लय ताण घ्यायचं कार्यकर्ते बेदर करून फायदा आहे का मला. करायला लागले आता हे घरादाराची कामं सोडून लोक परमार्थाची कामं करतात, हे उपकार आहेत समाजावर त्यांचे. गावात 4 माणसं चांगलं करणारे असतात, बरोबर आहे, आणि त्याचे पायवळडाव कोण करायचं चांगलं, त्याचे पायवळडाव करायचे कोणी आहे. एखादा म्हणला हे असं असतं का, तर म्हणायचं पुढच्या वर्षी तू पुढं होय आणि मग करून दाखव ना. एक वाक्य बोलतो तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही ना त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. आणि चुका काढणारे आयुष्यभर चुकाच काढत राहणार ना. हे चांगलं पाहू शकत नाही, चांगलं बोलू शकत नाही महाराज. मी बोलेल तुम्हाला लक्षात. हा चांगलं सवय लावा ना. खायला लागलं चांगलं तर आपण त्याच्यात हे बघा, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद. तुम्ही जर प्रतिक्रिया देत बसले तर ते कार्य शेवटाला जात नाही. करायला लागले यंदा हे झालं, अरे राहिलं कमी जास्त तर पुढच्या वर्षी सुधारणा करू. याच्यात काय असतं, त्याच्या पुढं काय असतं का, राहिलं शिकलं चुकलं हुकलं त्याच्यात सुधारणाच करावी. दुसरं होणार काय याच्यामध्ये. म्हणजे हे असणं फार गरजेचं आहे. पण चूक काढायची म्हणलं कशात निघत नाही. बोल, मी तुम्हाला उदाहरण सांगितलं मागे त्या शिंदे साहेबांना भगवान महाराज ते 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट केल्या. मग एक मीडियावाले गेलं आणि एका बाईला विचारू लागलं, मी ऐकलं तेव्हा. हा म्हणजे कसं वाटलं शिंदे साहेबांचा निर्णय. 75 वर्षाच्या पुढे आता तुम्ही एसटीत बसल्या तर पैसे लागणार नाही. आता कधी माहेराला जा कधी या, रुपया लागणार नाही तुम्हाला. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय, काय फायदा या निर्णयाचा. मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. सांगू ना काढायची म्हणजे कशात निघत नाही. बरोबर आहे का, कशातही निघते ना. बरोबर आहे का. चांगलं करा, त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, विचार सकारात्मक ठेवा. मी सांगेल तुम्हाला बघा, एक वाक्य बोलतो. एखाद्या गावात छान बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांती बोलवलं. आपलं काम काय, त्यानं त्याच्या मेहनतीनं बंगला बांधला. ऐका बरं का, त्यांनी त्याच्या मेहनतीनं बंगला बांधला. आपल्याला वास्तुशांतीला जेव्हा बोलवलं हे त्याचे उपकार आहे. नाही तर त्याच्या हिमतीन त्यानं बांधला. तुम्हाला बोलवायची तुम्ही 10-15 मदत थोडी केली. मग त्यानं वास्तुशांतीला बोलवलं. मग आपलं काम काय, छान बांधला हो तुम्ही बंगला. नाही होत आमच्याकडून बांधणं, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. तुम्ही बंगला बांधला, आमचा एखादा VIP पाहुणा आला, आम्ही हक्काने तुमच्या घरी आणून बसवून द्या ना. तुम्ही काय उठून देणार आहे का. सकारात्मक विचार याला म्हणतात. बरोबर, कौतुक करा, जेवण करा, निघून जा, आपलं काम द्या. कौतुक करत नाही आणि जेवण करत नाही, तिथं जाऊन शांतपणा करतो. पीठ जमली नाही, फरशीच बरोबर आहे, कलरच काऊन केला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही, तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावा, गडीची व्यवस्था करून घे ना. आपण कोण लोक एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, बरोबर आहे. आपल्या गावात एखादी चांगली गाडी आली मोठी, ऐका, आणि त्यानं आपल्याला पेढे खाय बरोबर. आपलं काम काय, चांगली घेतली हो तुम्ही गाडी. आज आपल्या गावात एक इनोवा, एक फॉर्च्युनर आली, आनंद आहे आम्हाला. तुम्ही गाडी घेतली तर आम्ही फुकट तुमच्या पुढच्या सीटवर बसून येऊ शकतो. तुम्ही काय नाही म्हणणार आहे का आम्हाला. एखाद्या वेळा आजारी पडलो तर तुमचीच गाडी कामाला येईल. नाही म्हणतं काय सर, काय मला कोणी गाडी द्यायला, बोला. आनंद आहे, तुम्ही घेतली, आज तुमची झाली, उद्या आमची होईल, चांगली गोष्ट झाली. कौतुक करा, पेढे खा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुक करत नाही आणि पेढे खात नाही. 4 माणसं बाजूला घेत आणि चर्चा हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे. काय अडचण काय देणारी गाडी खावा परत यावं नाही आलं. आता हे आमचे मित्र आहेत, त्यांचं साऊंड ऐकत केला, तिथं मोठं साऊंड आहे त्यांच्याकडे. म्हणलं चल रोज. मग ते ड्रायव्हर आमचा नेहमीचा हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणजे कोणाची गाडी, ड्रायव्हर म्हणजे महाराजाची गाडी. हा भरणार म्हणजे महाराजाजवळ तर लाल कलरची नव्हती, ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे, लोकांच्या मुढ्या माझ्या 20 रुपयावर घरचा किराणा आणायला लागला, माझ्यातच भाव भरायला लागला. लक्षात घेतलं पाहिजे का, यायची गाडी आणि 20 रुपये भेटायला बोल आपल्याला. अर्थ नाही का काही पॉझिटिव्ह सकारात्मक एकच वाक्य बोलतो आणि थांबतो, ऐका.
ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख होतं, फार महत्वाचं आहे, ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख होतं त्याला जीवनात वेगळं दुःख शोधायची गरज नाही, आणि ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं त्याला जीवनात वेगळं सुख शोधायची गरज नाही. मला गोड आवाज भगवान महाराज एवढा, पण ते गातानी मी वाक्य बात म्हणू शकतो ना. नाही मला एवढं सुंदर वाजवत आहेत, पण ते वाजवायल्यावर मी ऐकून आनंद घेऊ शकतो. नाही मला एवढं चांगलं बोलतायत, पण ते बोलताना मी जाऊन बसून ऐकू शकतो. काय याच्यापेक्षा अजून चांगलं जगण्याची काय. लक्षात ठेवा, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. आपली माणसं पुढे जात असतील तर आपण त्यांच्या सपोर्टला राहा, मागे राहा, सहकार्य करत चला, त्यांच्या मागे आपणही मोठे होत चला, असे विचार ठेवणं गरजेचे आहे. अशा धार्मिक कार्यक्रमाला मदत करा. यंदा कार्यकर्त्यांचं कौतुक करा की बा तुम्ही हे धाडस केलं आणि तिकडचा सप्ताह इथं आला. वॉटरप्रूफ मंडप आहे, सुंदर सिस्टम आहे, नामवंत सगळे अमोल महाराज, भजनी मंडळ आहे, बरोबर आहे का नाही. एवढं सुंदर वातावरण, एकदम गोड. आनंद वाटला का नाही. अरे असे 4-4 यजमान तयार झाले म्हणून टीव्हीवर पाहणारे महाराज गावात आले, बरोबर आहे ना. आपण ज्यांना टीव्हीवर पाहतो, मोबाईलवर पाहतो, अशा महाराजांना आणू शकलो आपण, आहे का नाही. गरजेचं आहे आज, लक्षात ठेवा बरं का. आणि हे या कार्यक्रमाला सर्वांनी मदत करा, आणि मदत करू नाही वाटली तर करू नका, पण विरोध तरी करू नका, एवढीच विनंती राहील. विरोध तरी करू नका, चांगल्या कामाला सहकार्य करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, घातली अभय नायकाने. बोलण्यासारखं खूप आहे. हे दुश्मन घड्याळ रूप नाही, हा आहे वेळ झालेला आहे, आणि वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही, बरोबर आहे. पावसाने बदबद पडाव, उघडून जावं, जड लावू, 11 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, पूरक काही बरोबर. आपला राजीनामा मागायचा आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलो पाहिजे, समाजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलो पाहिजे. थांबाव माणसाने, थांबला की माणसाची किंमत राहते. सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद. या ठिकाणी मान्य विराम. ज्ञानेश्वर Thank you.